नाशिक महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबईतील शिवसेना भवन मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पक्षाशी आपली निष्ठा कायम असल्याचा ठाम शब्द दिला। आम्ही कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि पक्षासोबत राहू असा स्पष्ट निर्वाळा नगरसेवकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला। नाशिकमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। नगरसेवकांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत आगामी काळात पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधला। नाशिकमधील संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांची तयारी याबाबत त्यांनी माहिती घेतली। कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवा, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवा आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवा अशा सूचना त्यांनी दिल्या। कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून अधिक जोमाने कामाला लागा, जनतेमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्या असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिल्याचं बैठकीनंतर सांगण्यात आलं। नगरसेवकांनीही पक्षप्रमुखांना विश्वास दिला की नाशिकमध्ये शिवसेना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वजण एक दिलानं काम करतील। पक्षाशी एकनिष्ठ राहून आगामी सर्व राजकीय आव्हानांचा सामना करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। या बैठकीमुळे नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवकांबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे। पक्षप्रमुखांनी दिलेल्या मार्गदर्शनानंतर नगरसेवक नव्या उत्साहाने संघटनात्मक कामात सक्रिय होणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे। यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, मनपा गटनेते केशव पोरजे तसेच नगरसेवक भारती ताजमपुरे, शैलेश ढगे, सीमा पवार, प्रमिला मैंद, मंगला आढाव, रुचिरा साळवे, योगेश भोर, वैशाली दाणी, योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे, मुरलीधर भामरे, माधुरी ढेमसे, वैशाली दळवी आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।